श्री स्वामी समर्थ. बाळा, त्रासदायक लोकांपासून अंतर कसे ठेवावे, त्यांच्यापासून आपल्याला त्रास कमी होईल किंवा त्रास होणार नाही, ह्या गोष्टींची कशी काळजी घ्यावी ते आपण ह्या संदेशाद्वारे पाहणार आहोत. होय बाळा, आयुष्य खूप सुंदर आहे, पण काही लोक आपल्या आयुष्यात इतकी नकारात्मकता भरतात की आपली आनंदी मनस्थिती खराब होऊन जाते. तुम्ही तुमच्या जीवनात अशा लोकांना भेटलात का कधी? आणि त्रासून गप्प बसला आहात का? त्यांच्याबरोबर वादात अडकून स्वतःची शांतता गमावली आहे? तर मग आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच. अनेकदा आपण असा विचार करतो की हे लोक बदलतील, पण सत्य हे आहे की या लोकांना बदलणं आपल्या हातात नाही, पण त्यांच्यामुळे होणारा त्रास टाळणं आपल्या हातात नक्कीच आहे. त्यांच्या बोलण्यामुळे तुमच्या मनशांतीवर परिणाम होऊ नये यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहे. ही नकारात्मक लोक तुमच्या आनंदावर, आत्मविश्वासावर आणि एकूणच मानसिक शांततेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे त्यांच्यापासून अंतर राखणे, त्यांच्या नकारात्मकतेला प्रतिसाद न देणे आणि स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करणे हे महत्त्वाचे. जर तुम्ही योग्य रणनीती अवलंबल्या तर अशा लोकांचा तुमच्या जीवनावर परिणाम होणार नाही. म्हणूनच आजच्या या संदेशामध्ये आपण निगेटिव्ह आणि त्रास देणाऱ्या लोकांपासून सुरक्षित राहण्याचे काही उपाय पाहणार आहोत. हे उपाय तुम्हाला अशा लोकांच्या प्रभावातून मुक्त होण्यास मदत करतील आणि तुमच्या मनशांतीचे रक्षण सुद्धा करतील. जर तुम्ही या सवयी लावून घेतल्या तर कोणत्याही नकारात्मक व्यक्तीचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होणार नाही. तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी दाबा आणि व्हिडिओला लाईक करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कळतंय पण वळत नाही तंत्र वापरा. काही लोक मुद्दाम टोमणे मारतात किंवा त्रास देतात कारण त्यांना तुमच्याकडून एक विशिष्ट प्रतिक्रिया हवी असते. तुम्ही जर त्यांच्या बोलण्यावर लगेच रिॲक्ट केलं तर ते पुन्हा पुन्हा तेच करतील. त्यांना उत्तर द्यायचं की नाही हे तुमच्या हातात आहे. अशा वेळी त्यांना उत्तर न देता शांत राहा. जर तुम्ही त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया दिली नाही तर ते आपोआपच थांबतील. काही वेळा मौन हेच सर्वात मोठं उत्तर आहे. नकारात्मक लोकांशी न बोलणं, त्यांना शक्य तितकं टाळणं हा सर्वोत्तम उपाय. त्यांच्या बोलण्याला गांभीर्याने न घेता स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुमचा वेळ उगाच टेन्शन करण्यात वाया जाणार नाही आणि तुमचं मन सुद्धा शांत राहील. स्वतःला जबरदस्त आणि मजबूत बनवा. कोणीही रस्त्यावरचा येऊन तुम्हाला त्रास देण्याची हिंमत करता कामा नये. बाहेरच्या जगातील कोणत्याही नकारात्मकतेचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका. यासाठी तुम्ही स्वतःला मजबूत करा. सकारात्मक विचार, ध्यान आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोष्टींचा सराव करा. निगेटिव्ह लोक तुमच्या मनात सतत विषयी शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही गोष्टींचा परिणाम तुमच्यावर होऊ देऊ नका. सकारात्मक लोकांचा सहवास, वाचन, प्रेरणादायी पुस्तके, प्रेरणादायी विचार या गोष्टी तुम्हाला आणखी बळकट बनवत असतात, मानसिक शांतता देत असतात. निगेटिव्ह लोकांपेक्षा तुम्ही स्वतःला अधिक महत्त्वाचे आहात. प्रत्येक वेळी लोक काय म्हणतील याचा विचार करण्याऐवजी तुम्ही तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे अधिक फायदेशीर ठरते. कोणतीही गोष्ट करताना कमी बोलणं आणि जास्त कृती करणं याला तुम्ही प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. काही लोक मुद्दाम तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांशी वाद वाढवण्यापेक्षा कृतीतून त्यांना उत्तर द्या. जर कोणी तुम्हाला म्हणत असेल की तू काहीच करू शकत नाहीस तर त्यांना प्रत्यक्ष कृतीतून दाखवा की तुम्ही काहीही करू शकता. अशा लोकांना भांडून उत्तर देण्यापेक्षा तुमच्या यशाने त्यांचा भ्रम दूर करता आलं पाहिजे आणि स्वतःचं काम उत्कृष्ट पद्धतीने करता आलं पाहिजे, जेणेकरून त्यांना काहीही बोलण्यासारखं उरणार नाही. तुमच्या यशाची चमक इतकी मोठी असली पाहिजे की नकारात्मक लोकांचे डोळे दिपले पाहिजेत. तुमची नियत आणि तुमचे कर्म जर चांगले असतील तर देवाची साथ तुम्हाला नक्कीच मिळणार. विश्वास असल्यास होय, माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन हे जागृत होत असतं
आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करता. नकारात्मक लोकांच्या विविध प्रकारांबाबत सतर्क राहा. काही फक्त तक्रार करतात, काही टोमणे मारतात, तर काही खोट्या अफवा पसरवतात. अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्याशी संवाद कसा ठेवायचा हे आधीच ठरवा. उदाहरण द्यायचं झालं, जर ऑफिसमध्ये एखादा सहकारी नेहमी निगेटिव्ह बोलत असेल तर त्याच्याशी केवळ आवश्यक तेवढाच संवाद ठेवा आणि अनावश्यक चर्चेत अडकू नका. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि मुद्दाम तुमच्यावर दबाव टाकणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. वेळोवेळी स्वतःला प्रश्न विचारा की मी या व्यक्तीशी किती वेळ आणि कशा प्रकारे बोलायला हवं. तुमच्या आयुष्यातील सकारात्मक लोकांचा सहवास वाढवा. प्रत्येक माणसाने स्वतःसाठी काही नियम ठरवले पाहिजे, ज्यामुळे तो स्वतःच्या मर्यादा ठरवू शकतो. असं ठरवा की मी माझ्या वैयक्तिक गोष्टी कोणालाही सहज आणि सोप्या पद्धतीने सांगणार नाही किंवा मी अनावश्यक वादात अडकणार नाही. निगेटिव्ह लोक तुमच्या सीमारेषा ओलांडू पाहतील, पण तुम्ही ठरवलेले नियम पाळले तर त्यांचा प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. स्वतःसाठी भावनिक सुरक्षितता झोन तयार करा आणि कोणालाही ती तोडू देऊ नका. असे ठराविक नियम आपल्याला भावनिक आणि मानसिक दृष्ट्या अधिक सक्षम बनवतात. निगेटिव्ह लोक काय बोलतात याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी काय आहेत याकडे आपण लक्ष घालायचं. अशा लोकांमुळे तुम्ही तुमच्या सकारात्मकतेपासून दूर जाऊ नये याची काळजी घ्या. आपल्या कुटुंबावर, ध्येयांवर, मित्रांवर आणि आनंददायी क्षणांवर लक्ष केंद्रित करा. दिवसातून किमान 10 मिनिटे पॉझिटिव्ह विचार करा. स्वतःबद्दल चांगल्या गोष्टी मनात आणा. तर तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेले असाल नाहीत आणि नकारात्मकता कायमच आपोआप दूर जात राहील. तुम्ही कोणत्या लोकांमध्ये तुमचा वेळ घालवता हे तुमच्या जीवनावर परिणाम करू शकतं. त्रासदायक लोकांमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा तो वेळ काही उपयुक्त गोष्टींमध्ये लावा. तुमच्या ऊर्जेचा उपयोग तुमच्या प्रगतीसाठी करा. उगाच कुठेही अडकण्याऐवजी तुमच्या ध्येयांवर काम करा. कारण वेळ ही सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. ती योग्य ठिकाणी वापरणेच गरजेचे. योग्य ठिकाणी नाही म्हणायला शिका. निगेटिव्ह लोक अनेकदा तुमच्यावर जबरदस्ती करून काही गोष्टी करून घेण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला कोणत्याही अनावश्यक गोष्टींमध्ये अडकायचं नसेल तर नाही म्हणायला सुद्धा शिका. जर तुम्हाला कोणतीही गोष्ट जर करायचीच असेल तर ती गोष्ट करा. देवाचे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कारण ह्या नामातच सर्व काही आहे. धन्यवाद.